हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये महावितरणच्या सौर ऊर्जा पंपाची नोंद करण्याच्या या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री श्री अतुल सावेजी, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक श्री काल साबिले, श्रीमती आभा शुक्ला, श्री प्रवीण परदेशी, श्री लोकेश चंद्र, श्री प्रत्युष मिश्र, श्री विश्वास पाठक, प्रशांत बंब, सुरेश धस, अनुराधाताई चव्हाण, संजयजी केणेकर, नारायणराव कुचे, आदित्य जीवने, अनिल मक्रिये, बापू घडामोडे, राजेंद्र पवार, योगेश गडकरी, नारायणराव कराड, संदीप पाठक, गोपाल काबरा, किरण पाटील, अतुल चव्हाण, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, विशेष रूपाने उपस्थित आमचे सर्व राज्य सरकारचे लाभार्थी असे सगळे शेतकरी बंधू भगिनी, सगळे आमचे वेंडर्स, फिटर्स, लाईनमन, महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी छत्रपती संभाजीनगरच्या या भूमीवरनं तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांना नमन करतो आणि धन्यवाद देतो। कारण बरोबर 1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी एक प्रचंड मोठा आशीर्वाद महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला दिला। 232 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदाची सूत्र मी स्वीकारली आणि आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। हे 1 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित वर्ष आहे। या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मूलभूत बदल झाले पाहिजेत। या महाराष्ट्रातला दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन करण्याकरता वेगवेगळ्या योजना आम्ही आणल्या, त्या यशस्वीपणे आम्ही कार्यान्वित केल्या आणि आज 1 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो, महाराष्ट्र आता थांबणार नाही। हा असाच पुढे जात राहील, पुढे जात राहील, पुढे जात राहील। भगिनी आणि बंधूंनो, आजचा कार्यक्रमही अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे। मला आठवतं 2014ला ज्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि 14 ते 19 या कालावधीमध्ये 2 वेळा प्रखर दुष्काळाचा सामना करावा लागला आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेत असताना एकीकडे पाण्याची अडचण आणि दुसरीकडे विजेची अडचण, या दोन्ही अडचणी अत्यंत प्रमुख असल्याचं आमच्या लक्षात आलं। शेतकऱ्यांना एकतर त्या ठिकाणी अर्धे दिवस दिवसा वीज मिळते, अर्धे दिवस रात्री वीज मिळते, ती पण अनेक वेळा अडचणीची व्हायची आणि म्हणून शेतकऱ्यांची मागणी असायची, आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, आम्हाला मुबलक अशा प्रकारे आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे। आपण जलयुक्त शिवार योजना केली, त्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये माननीय उच्च न्यायालयाने जी कमिटी बसवली, त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं की मराठवाड्याची पाणी पातळी ही वर आली आणि महाराष्ट्राची पाणी पातळी देखील त्या ठिकाणी वर आली, पण ते पाणी शेतीमध्ये जाण्याकरता दिवसा विजेची आवश्यकता होती। विशेषतः
रात्रीच्या विजेमुळे शेतकऱ्यांना साप, विंचू, जंगली जनावर यांची जी अडचण व्हायची आणि महिला शेतकऱ्यांना तर विशेष अडचण व्हायची, त्यामुळे एक प्रकारे शेतीवर अनेक बंधनं ही त्या काळामध्ये आली होती. आणि म्हणून तेव्हाच आपण सौर कृषी वाहिनीची योजना सुरू केली आणि हा निर्णय केला की आपण आपले जे फिडर आहेत ते सेपरेट करायचे आणि सगळे फिडर हे सौर कृषी वाहिनीवर न्यायचे. त्याचा पहिला प्रयोग माननीय अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला आपण केला. तो प्रयोग यशस्वी झाला. 1000 मेगावॅट आपण त्या काळामध्ये केलं आणि एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट हा आपण तयार केला. सोबतच 1 लाख सौर पंपाची योजना घोषित केली आणि तीही योजना आपण कार्यान्वित करत होतो. दुर्दैवाने मध्यंतरी सरकार नव्हतं, योजना कुठेतरी बंद पडली. पण 2022च्या मध्ये पुन्हा सरकार आलं आणि त्यावेळेस मी हक्काने ऊर्जा विभाग मागून घेतला आणि या ऊर्जा विभागामध्ये आपण एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सुरू केलं आणि आपलीच योजना ही सौर कृषी वाहिनीची आणि सौर कृषी पंपाची केंद्र सरकारने एक पत्र सगळ्या राज्यांना पाठवलं की महाराष्ट्राची योजना ही तुमच्याही राज्यात लागू करा. आणि केंद्र सरकारने माननीय मोदी साहेबांनी आपली जी कुसुम योजना आहे त्या योजनेमध्ये याचा समावेश करून कुसुम अंतर्गत सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी या दोन्ही योजना त्या ठिकाणी समाविष्ट केल्या. आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र थांबलाच नाही. मी आपल्या महावितरणचं आणि आपल्या सगळ्या अधिकारी कर्मचारी आणि आपले सगळे जे वेंडर्स आहेत त्यांचं अभिनंदन करतो की त्यानंतर ज्या वेगानं आपण काम केलेलं आहे. आज बघा देशामध्ये कुसुमच्या अंतर्गत एकूण 9 लाख पंप 9.5 लाख पंप लागले आहेत. त्या 9.5 लाख पंपापैकी 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत. म्हणजे अख्ख्या देशात जेवढे पंप लागले त्याच्या 65% पंप हे एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावून दाखवले. आणि सुरुवातीच्या काळात लोक म्हणायचे सौर पंप लावला पाणी येणार नाही, मग त्या ठिकाणी योग्य आमची त्या ठिकाणी फायदा होणार नाही, आमच्या अडचणी तयार होतील. पण हळूहळू जसे पंप लागायला लागले लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये तर आपला मोठा फायदा आहे. 25 वर्ष विजेचं बिल भरायचं नाही, 365 दिवस दिवसा वीज मिळते. जेव्हा पाणी आवश्यक त्यावेळी पंपाला वीज. अशी अवस्था कोणालाही रात्री शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आणि 3 पिकं घेण्याची देखील त्या ठिकाणी व्यवस्था या सौर कृषी पंपामुळे झाली. आणि मग एका शेतकऱ्याचं पाऊण दुसरा शेतकरी, दुसऱ्याचं पाऊण तिसरा शेतकरी, आणि यातनं एक प्रकारे आज देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आलो. आणि मग हळूहळू ही जी सगळी इकोसिस्टीम आपल्याकडे तयार झाली त्यातूनच ही आपली क्षमता तयार झाली. मला आठवतं 2013-14 साली आपल्याकडे 4-4 वर्षाचं पेड पेंडिंग असायचं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने पंप मागितला 4 वर्षांनी त्याला पंप मिळायचा. तो चातकासारखी वाट पाहायचा. वर्षाला 12,000, 13,000, 15,000 पंप आम्ही लावायचो. आणि आमच्या विधानसभेत सर्वात जास्त चर्चा कशावर व्हायची तर पेड पेंडिंग कधी पूर्ण होणार. आपण 14 नंतर जवळपास पेड पेंडिंग तर संपवले, पण तरीही दरवर्षी येणारी डिमांड ही आपण संपवू शकत नव्हतो. पण आज अशी स्थिती आहे की दरवर्षी 20-25 हजार पंप लावणारा महाराष्ट्र एका महिन्यामध्ये 45,911 पंप हे या ठिकाणी लावू शकला. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली. खऱ्या अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन आपण बघितलं पाहिजे. ज्यावेळी ही योजना मी विधानसभेत घोषित केली मागेल तेरा सौर कृषी पंप, त्यावेळी आमच्या विरोधकांनी थोडं त्याची मजाक उडवण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे माझ्यावर थोडी टीका टिप्पणी केली की तुम्ही नुसतं बोलताय, पण आम्ही ते करून दाखवलं. आणि आज बघा परिस्थिती अशी आहे, हे जेवढ्या शेतकऱ्यांनी आमच्याशी इंटरॅक्ट केलं, बाहेरही शेतकऱ्यांची मी इंटरॅक्शन केलं,
डिमांड त्यांनी दिल्यापासनं 1 महिन्यामध्ये लोकांचे पंप या ठिकाणी लागायला लागले. हा रेकॉर्ड आपण तयार केला. मागेल त्याला सौर कृषी पंप आज आपण देतो आहोत आणि 1 महिन्यामध्ये 45,911 पंप लावून एक नवीन गिनीज बुकचा रेकॉर्ड आपण तयार केलेला आहे.